घात घात हा कधीही पण केव्हाही होऊ शकतो. घात अनेक प्रकारचे असतात. एका प्रियकराने प्रेयसीसोबत केलेला घात, एका भावाने भावासोबत केलेला घात, एका नवऱ्याने बायकोसोबत केलेला घात, अशा अनेक प्रकारे हा घात होऊ शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि आपल्या जो नेहमीप्रमाणेच आपण चित्रपटाचा रिव्ह्यू करतो, तर हा जो चित्रपट आहे हा संपूर्ण वैदर्भीय बोली भाषेतील चित्रपट हा चित्रपट आहे मित्रांनो, आपल्या विदर्भातील आणि संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला सिनेमा म्हणजे छत्रपाल निनावे दिग्दर्शित हा सिनेमा, तो म्हणजे घात. हा मित्रांनो, घात हा सिनेमा आला आहे आणि तो येऊन आज 3 दिवस झालेत, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, आज सोमवार. तर चित्रपट मी आधी बघितलेला आहे, पब्लिक रिव्ह्यू पण घेतलेला आहे आपल्या चॅनलवर. जर आपल्या चॅनलवर तुम्हाला जर तो आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. तुम्हालाही चित्रपट कसा वाटला तेही पण सांगा. तर या घात चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर याला 7 ते 8 वर्ष लागलीत रिलीज व्हायला 7 ते 8 वर्ष याकरता लागली कारण की या चित्रपटाचा काहीतरी थांबत होतं. म्हणजे असं ऐकण्यात आलं होतं की या चित्रपटाचे जे प्रोड्युसर्स आहेत, ते प्रोडक्शन हाऊस आहेत, तेही बदलल्या गेलेत. अशा या चित्रपटासोबत झालेल्या म्हणजे वेळ लागला या चित्रपटाला यायला. चित्रपट आधी ही शॉर्ट फिल्म होती. छत्रपाल निनावे यांनी शॉर्ट फिल्म ही दिग्दर्शित केली होती आणि त्यानंतर कुठेतरी वाटलं की हा चित्रपट होऊ शकतो. तर चित्रपट झाला आणि तो चित्रपट आज आपल्या समोर आलेला आहे. म्हणजे बर्लिन फेस्टिवल गाजवून आलेला हा सिनेमा म्हणजे घात. यात आपल्याला पाहायला मिळतील कलावंत, ते म्हणजे मातब्बरच आहेत जितेंद्र जोशी, आपले मिलिंद शिंदे आहेत, जनार्दन कदम आहेत, सुरुची आडकर आहे. नागपूरचे कलावंत बरेच आहेत. त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे धनंजय मांडावकर हे पण आहेत. राहुल गावंडे पाहायला मिळतील आपल्याला, अजय लोणारे आहे, प्रशांत गाडे आहे, संग्रामसिंह ठाकूर आहेत, विनोद राऊत आहेत, अशीच बरेच कलावंत आहेत. आणि नीरज जामगडे पण सुद्धा, ज्यांना आपण मायकल म्हणून ओळखतो. अशी बरीचशी स्टारकास्ट आपल्या नागपूरची, आपल्या विदर्भाची या चित्रपटात आहे. तर चित्रपटाच्या बाबतीत सांगायचं झालं, जसं मी सुरुवातीला सांगितलं, घात हा कधीही कोणाचा कोणत्याही पद्धतीने होऊ शकतो. तर तोच हा घात आहे. याआधी नक्षलवाद्यांवर बनलेले सिनेमे बरेच चित्रपट आलेले आहेत. बॉलिवूडमध्ये बरेच सिनेमे बनवण्यात आलेले आहेत. पण त्या सिनेमात आपण नक्षलवाद्याची चकमक किंवा काय पोलिसांची चकमक या सगळ्या गोष्टी आपण त्या सिनेमात बघत आलेलो आहे. पण ह्या सिनेमात आपल्याला पाहायला मिळेल त्याही गोष्टी. पण ह्या सिनेमाचा जो महत्त्वाचा जो सब्जेक्ट आहे, विषय आहे, तो म्हणजे घात. हा घात कसा होऊ शकतो आणि कशा प्रकारे होऊ शकतो हे सांगितलं आहे या सिनेमात. कारण की प्रत्येकाला जगायचं आहे आपापल्या उद्देशाने, आपापल्या हिशोबाने, की मला स्वतंत्र जगायचं आहे, मला बंधनात नाही राहायचं आहे. तर याच पद्धतीने हा घात सिनेमा तयार झालेला आहे. यात आहे जितेंद्र जोशी, जे इन्स्पेक्टर आहे नागपुरे म्हणून. यात रघुनाथ म्हणून आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे मिलिंद शिंदे आहेत. आणि यांचाच भाऊ म्हणून भूमिका केलेली आहे ती म्हणजे फाल्गुनची भूमिका, ती म्हणजे धनंजय मांडावकर यांनी केलेली आहेत. असे कलावंत या सिनेमात पाहायला मिळतील. जल, जंगल, जमीन, कारण की हे महत्त्वाचे हे 3 भाग सगळ्यांच्या जीवनात असतात. तर या चित्रपटात हे जल, जंगल, जमीन हे किती महत्त्वाचं आहे आणि या पार्श्वभूमीवर हा सिनेमा चालत असतो. यात जनार्दन कदम यांची पण भूमिका आहेत. म्हणजे नदीचा प्रवाह, त्या प्रवाहाच्या आतमध्ये पण नदी संत गतीने चालत असते. तर याच्यावर हा सिनेमा आहे. धनंजय मांडावकर यांनी पण उत्तमरित्या काम केलेलं आहे. त्यांनी या सिनेमात जी भूमिका केलेली आहे ती एक वेगळ्या पद्धतीची भूमिका आहे. म्हणजे त्यांच्या वाटेला जर भूमिकेत जर आपल्याला डायलॉग कमी असतील, पण ती जी त्यांनी जी स्क्रीनवर जे प्रेझेंट त्यांनी केलेलं आहे स्वतःला, ते फार उत्तमरित्या केलेलं आहे. आपल्या नेहमीप्रमाणे जितेंद्र जोशी जे आहेत ते नेहमीप्रमाणे एक पोलीस ऑफिसरची जेव्हा ते भूमिका करतात, त्यांच्यातला तो द्वंद्व, आतमधला द्वंद्व, म्हणजे नक्षलाइज एरियात गडचिरोलीमध्ये अशा या स्थानात
काम करणे, म्हणजे पोलिसांची जेव्हा ड्युटी लागते तिथे तर त्यांची तारंबळ कशी उडते ते त्यांनाच माहिती आहे. आणि यांना वापस यायचं आहे तर ते येण्याकरता काय करतात ते तुम्हाला बघावं लागेल. आणि मिलिंद शिंदे जे नक्षलाईचे महत्त्वाचे जे दाखवले आहेत त्यांनाही कुठेतरी वाटतं की हे थांबावं, काय करावं. तर ते थांबण्यासाठी ते काय करतात त्याकरता आपल्याला घात बघावं लागेल. जनार्दन कदम आणि जितेंद्र जोशी यांची म्हणजे पेरकूची भूमिका जनार्दन कदम यांची आहे. त्याच्यात ते तुम्हाला जे दाखवलेलं आहे ते एक मार्मिक संवाद आहे, तो म्हणजे जीवनाचा संवाद आहे असं मी म्हणेल. कारण की खूप सुंदर सिनेमा छत्रपाल निनावे यांनी बनविलेला आहे. कुठेही असं वाटत नाही की हा सिनेमा कुठेतरी थांबतो आहे, रगडतो आहे, की नाही आता नाही बघावं आपण, असं कुठेच वाटत नाही. सिनेमा फार उत्तम पद्धतीने तो बनविण्यात आलेला आहे. पण नागपुरात शोकांतिका ही असते की चित्रपट मराठी आले की चित्रपटाला पाठ फिरवतात मराठी प्रेक्षकसुद्धा. तर प्रेक्षकांना मी विनंती करेल की हा चित्रपट एक वेगळा सिनेमा आहे, तुम्हाला काहीतरी नवीन शिकून जाईल, नवीन तुम्हाला शिकता येईल. आणि नक्की या, नक्की बघा. आजही सिनेमा आहेत, सुरू आहे. तुम्ही याल तर सिनेमाचे जे शोज आहेत ते वाढतील. तर नक्की या आणि नक्की बघा हा सिनेमा घात. आणि या सिनेमाचं सगळीच बाजू म्हणजे जसं कथानक सिनेमाचं जे कॉस्च्यूम आहे तेही पण पुरेसं आहे त्या भूमिकेला. सिनेमातील संवाद, पटकथा आणि काय म्हणता येईल बॅकग्राऊंड म्युझिक हे सुद्धा पार्श्वसंगीत ज्याला म्हणतो आपण, खूप सुंदर पद्धतीने मांडण्यात आलेलं आहे. प्रत्येक सीन उठतो कारण की सगळं नॅचरल आहे. कुठेच बनावटी असा हा सिनेमा वाटत नाही. तर प्रत्येकाने यावं आणि हा सिनेमा जरूर बघावा, कारण हा आपल्या जीवनाशी निगडीत आहे. कारण की कधी पण घात हा होऊ शकतो. तर या आणि नक्की बघा घात.